तर नमस्कार, मी हर्षदा क्रिएटिव्हमधून बोलते. तर मी आज काय करणार आहे तुम्हाला सांगते. हे बघा, पहिलं मी काय केलं आहे, फ्लॉवर घेतला आहे. फ्लॉवरचे असे बारीक छान तुकडे केलेत आणि मिठाच्या पाण्यात घालून ठेवलं आहे. पण परत एकदा तुमच्यासमोर घालून ठेवते, गरम पाणी घेऊन त्याच्यामध्ये घालून ठेवलं आहे. मी थोडासा लसूण सोलून ठेवला आहे, तर तो ठेचायचा आहे मला. तो थोड्या वेळाने परत मी ठेचणार आहे. हा काळा थोडासा आमच्या बागेतला घेवडा आहे, तर तो घेवडा, हा श्रावण घेवडा. गाजर हे आहे, गाजराचे बारीक बारीक तुकडे करून घेतले आणि 2 कांदे घेतले आहेत. तर मी ते काय करायचं, कसं करायचं हे तुम्हाला सगळं सांगते व्यवस्थित. आणि हे बघा, हा ओवा आहे डायमंड कंपनीचा, पण खूप छान आहे आणि सुगंध पण आहे त्यामुळे. आणि आता हे बघा, हे मीठ आहे आणि हे काळं मीठ. काटदरेचं काळं मीठ किंवा तुम्ही पांदेलोण पण म्हणू शकता, हे घेतलेलं आहे. इथं मी काय केलं तर दाखवते तुम्हाला. हे बघा, थोडंसं तांदूळ आणि थोडे मुगाची डाळ अशी मी भिजत घातली. त्याच्यामध्येच मी थोडेसे सोयाबीन्स घातले आहेत भिजत, की जेणेकरून नुसतं पोटभरीचं पण होईल आणि भूक पण मुलांना होणार नाही, सगळं असं व्यवस्थित होईल. तर आता मी दाखवते तुम्हाला मी काय करणार आहे. तर हे बघा, मी कढई तेल घातलं आहे, तुम्ही बघू शकता. मी कढईमध्ये तेल घातलं आहे. तेल घालून मग मी आता काय करणार की छानपैकी धान्य, आपण खिचडी नेहमीच खातो, पण कधी कधी बघा, आता आपल्याला कधी भूक नसते किंवा काय होतं, तर मग आपल्याला काय होतं की नाही बाबा आज आपण नुसतं भात खाऊ. तर आमचं झालं काय की आम्ही घरात रोल्स बनवलेले, त्याचा व्हिडिओ नेमका स्किप झाला. पण आता मी काय करणार आहे तुम्हाला दाखवते. तर ह्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि मोहरी घातली. मोहरी घातली आणि आता तिखट किती घालणार मी बघा दाखवते. अगदी थोडं, कारण माझ्या सासऱ्यांना मुलाच्या त्रासाने थोडं जरी तिखट जर उजळलं गेलं तर त्यांना त्रास होतो. त्यामुळे हा आमच्या घरचा कढीपत्ता हा धुवून ठेवलेला आहे म्हणून. हे बघा, चुरचुरीत फोडणी होते सुंदरपैकी, चुरचुरीत सुंदर फोडणी. आणि आता हिंग, हे बघा, हा हिंग सुलक्ष कंपनीचा हा हिंग आहे, बादामी हिंग पावडर, खूप छान आहे. छोटंसं घेतलं आहे पाकिट, पण खूप भारी आहे, छान आहे क्वालिटी. आता याच्यामध्ये मी काय करणार तर मसाला म्हणून घरातला हा गोडा मसाला आहे. हा गोडा मसाला बघा, 1 चमचा, 1 ते 1.25 चमचा घालते. आणि आता उन्हाळा आहे त्यामुळे आपण फोडणीमध्ये थोडी साखर टाकली ना की खमंग फोडणी बसते. तुम्हाला दाखवते मी. आता हे बघा, अगदी चिमूटभर टाकायची साखर, जास्त टाकायची नाही, नाही तर मग ती खूप गोड होईल. हे बघा, हे झालं. मग आता आपण एक एक भाजत, पहिला श्रावण घेवडा, काळा घेवडा असं दोन्ही घातलेलं आहे. छानपैकी हे बघा, बघू शकता तुम्ही, खूप छानपैकी केलेलं आहे.
तर हे बघ, सुंदर. हं? एकदम. हां, आता मी काय करते, हा फ्लॉवर घालते. मीठ गरम पाण्यात उकळून मग परत मिठाच्या पाण्यात असं दोनदा घेतलेलं आहे आणि छान झालं आहे ते. हे बघा. आणि तरी पण मी काय करणार आहे तुम्हाला दाखवते. अगदी हे बघा, अगदी पाव चमचा हळद परत घालते, म्हणजे त्याने चव पण चांगली येते आणि छान होतं. हां, बघा, खूप सुंदरपैकी होतो. आपण धान्य म्हणजे भाज्या टाकून खिचडी म्हणू शकतो आपण याला, किंवा तुम्ही व्हेज बिर्याणी वगैरे. मग ह्याच्यामध्ये फक्त थोडंसं पनीर घालायचं, म्हणजे अजून खूप छान चव येईल. आता मी गाजर घालते. गाजर जास्त परतायचं नाही. गाजर परतलं ना की मग त्याचे जे काय म्हणतात, गुड क्वालिटी आहे ती सगळं निघून जातं. त्यापेक्षा थोडंसंच परतायचं, खूप नाही. हां, झालं. आता सुंदरपैकी किती सुंदर झालं आहे बघा. आणि आता मी काय करणार तर, हां, आता हे सोयाबीन पण टाकते मी त्याच्यात, की जेणेकरून काय होईल, पोटात पण दमदमीत होईल. आणि माझा मुलगा वर्कआउट करतो, मग त्याला कॅल्शियम प्रोटीन सगळं हवं असतं. मग ते 1 पॉट मिल केलं की आपलं बरं, म्हणून हे असा प्रकार करतो. आणि खूप फायदेशीर पडतो. मुलांचं पोट पण भरतं आणि टेस्टला पण भारी लागतं. आणि भरपूर हिंग वगैरे सगळं आपण टाकल्यामुळे एकदम चव भन्नाट येते. ओवा टाकायचा, काळं मीठ घालायचं, झालं काम. आणि कधी कधी मुलं कंटाळतात, कधी कधी त्यांच्या आवडीचं पण करायचं, आणि कधी थोडंसं आपलं त्यांना म्हणायचं की नाही नाही बाबा ठीक आहे, की तुम्ही एकदा तुझ्या आवडीचं एकदा माझ्या आवडीचं असं म्हणून. पण मुलं आवडीने खिचडी खातात आमच्याकडे. म्हणजे असं की असतं की आई कधी करणार आहेस सांग मला, म्हणजे मग मी बाहेर काही खात नाही, असं चालू असतं. त्यामुळे हे बघा, बघू शकता तुम्ही. हे बघा किती सुंदर कलर आला आहे बघा. हे बघा, तुम्ही कलर माहिती नाही दिसतोय का नाही, पण आत्ता आहे ना अख्खा घरभर वास पसरला आहे. खूप भारी दिसतंय हे, खूप म्हणजे खूप सुंदर.